झालं बोलणं? हो, पण काही उपयोग होणार नाही. म्हणजे आपल्याला नाही जाता येणार? माधव, तू त्याला सांगितलंस का व्यवस्थित सगळं? हो हो, अगं त्याची ती ड्युटी आहे. तो आपल्याला सोडू शकणार नाही. मी बोलून बघू का? काही होणार नाही. अरे मग काय करायचं? आपण असंच अडकून राहायचं का? एक्सक्यूज मी. विश्वासराव, तुम्हाला डिस्टर्ब नाही ना केलं मी? नाही नाही, या ना या. असू. बस बस ना. बस बस बस. सॉरी, मी एकेरीवर आले. मी पोलीस ऑफिसर तर आहेच, पण त्याचबरोबर तुमच्या दिराचा मित्रही आहे. त्या नात्याने तुम्ही मला एकेरी हाक मारू शकता. थँक्यू. मग त्याच नात्याने एक रिक्वेस्ट करायची होती तुला. हो, मला माहिती आहे तुम्हाला काय सांगायचंय. आता माधव दादांनी मला खाली सांगितलंय, पण खाली सगळे होते त्यामुळे बोलू नाही शकलो. म्हणून म्हटलं पर्सनली जाऊन भेटावं. मला माहिती आहे की तुमचा या सगळ्याशी काही संबंध नाही, पण गोष्टी अशा घडल्या आहेत की तुम्ही आपसूक त्यामध्ये अडकला गेलात आणि आता बाहेर पडणं तुमच्यासाठी अवघड होऊन बसलंय. मलाही वाटतं तुम्हाला सोडावं, पण मलाही त्यासाठी थोडा वेळ हवा. काही लीगल फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण कराव्याच लागतील. त्यामुळे प्लीज काही दिवस तुम्हाला इथे थांबावंच लागेल. मी लवकरात लवकर प्रयत्न करेन तुम्हाला सोडण्याचा. थँक्यू. तू निदान एवढा विचार तरी केला. हो. आणि काहीच दिवसांचा प्रश्न असेल तर मग ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. आम्ही करू मॅनेज. नक्की. मलाही तुमच्याकडनं अशाच सहकार्याची अपेक्षा आहे, आणि ते जर मिळालं तर तुम्ही लवकर जाऊ शकता. थँक्यू सो मच. काय गो, काय हवा हा काय तुका? नाही, मदतीसाठीच आले होते. अगो, आय वांगडा थांबायचा ना. छायाताई आहेत तिथे, आणि तुम्ही एकट्या तरी किती कामं करणार. मी तुमची मदत करते. काय नको, माका सवय हा. अहो, मला खरंच आवडेल तुमची मदत करायला. बरा, कांदो घे चिरून. हो. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात, आणि हे ठरवून येत नसतात.
बाहेर तुमची वाट बघते.